बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला मानला जातो। काँग्रेसकडनं विजय पाटील किंवा समीर वर्तक यापैकी एक त्यांना आव्हान देऊ शकतात। राजीव पाटील हे सुद्धा भाजपकडनं उमेदवार असू शकतात। लोकसभा निवडणुकीत बवियाचं घसरलेलं मताधिक्य ही बाब हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी चिंतेची आहे। बहुतांश जे विधानसभा आमदार आहेत त्यांच्या विरोधात थोडंसं एक वातावरण आहे, जे आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतो त्या प्रकारचे। तरी सुद्धा ते ह्या निवडणुकीत लढवताना त्यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे पाठबळ घेऊन ते निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे। मुंबईच्या वेशीवर असलेल्या पालघरचे निकाल हे प्रस्थापितांना धक्के देणारे असतील की प्रस्थापितांचा सत्तेचा खुंटा बळकट करणारे असतील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही आमदार पालघरमधून निवडून आणता आला नाही। मात्र आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं आपला खासदार निवडून आणलाय। त्यामुळे भाजपला मिळालेले यश, स्थानिक बहुजन विकास आघाडी पक्षाची घटलेली मतं आणि शिवसेनेतील फूट यामुळे 6 मतदारसंघातील चुरत चांगलीच रंगणार यात कुठलीही शंका नाही। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर।